भारतामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग लुकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय वचने 49 ते 56. लुकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय वचने 49 ते 56. तो बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या येथून कोणी येऊन त्याला सांगितले, तुमची मुलगी मरण पावली आहे, आता गुरुजीला श्रम देऊ नका. ते ऐकून येशू त्याला म्हणाला, भिवू नका, विश्वास मात्र धरा, म्हणजे ती बरी होईल. नंतर त्या घरी आल्यावर त्याने पेत्र, योहान, याकोब व मुलीचे आईबाप यांच्याशिवाय आपणाबरोबर कोणाला आत येऊ दिले नाही. तिच्यासाठी सर्वजण रडत व शोक करीत होते. पण तो म्हणाला, रडू नका, कारण ती मेली नाही, झोपेत आहे. तरी ती मेली आहे हे ठाऊक असल्यामुळे ते त्याला हसू लागले. मग त्याने तिच्या हाताला धरून, मुली उठ, असे मोठ्याने म्हटले. तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती तत्काळ उठली. मग तिला खावयास द्यावे म्हणून त्याने आज्ञा केली. तेव्हा तिचे आईबाप थक्क झाले. पण ही घडलेली घटना कोणाला सांगू नका, अशी त्याने त्यास निक्षून आज्ञा केली. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. ख्रिस्तात सर्वांना सलाम. आज सकाळी आपण लुकाराची सुसमाचार अध्याय 8 वचने 49 ते 56 पर्यंत वाचन केलेले आहोत. याईर नावाचा एक व्यक्ती आहे आणि आम्ही पाहतो की त्याला एकुलती एक मुलगी आहे आणि ती जवळजवळ 12 वर्षाची होती. आणि आम्ही पाहतो की ती आजारी होती आणि इतकी आजारी होती की ती मरण्यावर टेकून पडलेली होती. आणि आम्ही पाहतो की अशा परिस्थितीमध्ये तिच्या वडिलाने, तिच्या आईने किंवा तिच्या कुटुंबाने अनेक डॉक्टर, अनेक औषधी, अनेक प्रयत्न, अनेक वैद्य त्यांनी केलं असेल. कारण प्रत्येक व्यक्तीला वाटतो की आम्ही आरोग्य आम्हाला उत्तम आणि चांगला मिळावं, आमचं आरोग्य उत्तम आणि चांगलं असावं. आणि म्हणून ती त्यांची एकुलती एक मुलगी असल्यामुळे जे काही प्रयत्न त्यांच्या कुटुंबाने किंवा वडिलाने
प्रयत्न केले, परंतु आम्ही या ठिकाणात पाहत आहोत की सर्वात महत्त्वाची औषध आणि सर्वात महत्त्वाचा डॉक्टर जो आहे तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताकडे तो गेला आणि प्रभू येशू ख्रिस्ताला विनवणी केली, आम्ही पाहतो माझ्या प्रियांनो की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवनामध्ये एक मोठा चमत्कार केला आणि त्याला म्हटलं की तुझी मुलगी जी आहे ती मेलेली नाही, परंतु तुझी मुलगी जी आहे ती झोपलेली आहे. आणि आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्तने तिला तात्काळ बरं केलेलं आहे, तिला चंगाई दिलेलं आहे, तिला आरोग्य दिलेलं आहे आणि मरणातून ती बाहेर निघालेली आहे. माझ्या प्रियांनो, आज या वचनाच्याद्वारे आम्हाला सांगू द्या किंवा सांगायचं आहे की आम्ही देवावर विश्वास करणारे लोक आहोत, परंतु आम्ही परमेश्वराच्या पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला प्रथम स्थान न देता आम्ही बऱ्याच वेळेस आम्ही जग आणि जगातल्या गोष्टीकडे प्रथम स्थान देतो. जे लोक आम्हाला सांगतात याच्याकडे जायचं, त्याच्याकडे जायचं, हे करायचं, ते करायचं, आणि आम्ही ते करतो. परंतु माझ्या प्रियांनो, जेव्हा हा याईर येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ आलं, येशू ख्रिस्तावर त्यांनी विश्वास ठेवलं आणि विश्वासाने म्हटलं की प्रभूजी माझ्या घरी चला, माझी मुलगी मेलेली आहे आणि तिला तुम्ही बरं केलं. जेव्हा माझ्या प्रियांनो आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त जेव्हा त्याला भेटला आणि जेव्हा तो गेला, तेव्हा आम्ही पाहतो की त्याच्या परिवारामध्ये एक मोठा आनंद निर्माण झालेला आहे, मोठा आनंद मिळालेला आहे. का बरं? कारण प्रभू येशू ख्रिस्त त्या परिवारामध्ये गेला. का बरं? कारण जो सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर तो त्यांच्या घरी गेला. आणि म्हणून आम्ही या जगामध्ये जीवन जगत असताना इकडे तिकडे लक्ष देण्यापेक्षा, इकडे तिकडे धावपळ करण्यापेक्षा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरणाजवळ राहायला पाहिजे. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या घरी आणायला पाहिजे. आमच्या प्रभू परमेश्वर सर्व प्रकारच्या समस्यातून, सर्व प्रकारच्या आजारातून, सर्व प्रकारच्या मुसीबतमधून परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सोडवितो. आणि म्हणून आम्हाला इकडे तिकडे लक्ष न देता, आम्हाला इकडे तिकडे आम्हाला धावा न करता आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा धावा करायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनात घ्यायला पाहिजे, आमच्या घरात घ्यायला पाहिजे, जेणेकरून सर्व प्रकारची औषधी, सर्व प्रकारचं जो माध्यम आहे तो आम्हाला मिळेल आणि आम्ही त्याच्याद्वारे आम्ही एक नवीन जीवन, आमच्या जीवनात शांती, कृपा, धीरज, भलाई, ममता हे जे 9 फळं आहेत हे सर्व आम्हाला मिळतील आणि आम्ही या जगात आनंदाने आणि सुखी समाधाने आणि आशीर्वादाने जीवन जगू. या वचनाच्याद्वारे देवबाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. प्रभूजी, आम्ही तुझ्या जवळ येतो, तुझी स्तुती प्रशंसा महिमा करतो. विशेष आजच्या वचनाच्यानुसार प्रभू, ज्या प्रकारे याईरने देवबाप्पा तुझ्यावर विश्वास केला आणि त्याच्या जीवनात मोठा चमत्कार झाला, तसाच आमच्या जीवनात अद्भुत आणि मोठा चमत्कार कर आणि आमच्या प्रत्येकांच्या विश्वासाच्याद्वारे प्रभू आमच्या जीवनात काम करून मोठा काम कर प्रभू परमेश्वर, आणि तुझीच कृपा करो. धन्यवाद करतो. तारणाऱ्या येशूच्याच नावात प्रार्थना मागत आहे. आमीन. येशू, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.